नमस्कार टीव्ही 9 विशेष मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आत्ताची मोठी बातमी महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नगरमधून पुन्हा एकदा सुजय विखे पाटील, भिवंडीतून पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी कायम असलेली पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून 20 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यात बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, रावेरमधून रक्षा खडसे, धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, अकोल्यातून अनूप धोत्रे, जळगावातून स्मिता वाघ, वर्ध्यामध्ये रामदास तडस, नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावी, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, भिवंडीतून कपिल पाटील, अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर, सांगलीतून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलंय।